मस्त मज्जा करत चालायचं बघ. अतिउच्च विचार. या वयात थोडंसं वाढलेलं वजन आणि थोडं वाढलेलं पोट पर्सनॅलिटी कसं खुलवतच बघ. काय सांगतेस का? अजून एक विचार बोलला. बारीक 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 माणसं नाही आवडत मला अजिबात. तर आता गुलाब जाऊ दे, मोजतच नाही. सर चेअर्स. आता आपण असंच रेग्युलरली भेटत जाऊ. तुला मी सांगत या रात्री कोणाशी बघते हा? त्याची चांगला चौकडी काढलेली दिसत नाही. मग कोणाशी बोलतोय? सध्या स्वतःच्या अभियानावरती विशेष लक्ष आहे. अहो रात्री सुद्धा परफ्यूम लावतो. काय चाललंय ना गडबड? काहीतरी शोधलंच पाहिजे मला. उद्या सकाळी लावते छडा आणि कोणी बाई असेल ना आयुष्यात तर तुला शेखर शिकवीन चांगलाच धडा. खरे फेसिंग वरून मी ताबडतोब ओळखलं की तुम्ही ह्यांच्या आई. यांच्या वडिलांवर म्हणजे माझ्या मिस्टरांवर जरा लक्ष ठेवायचं. कुठे अहो हा हे इन्स्टंट फारच इन्स्टंट आहे. ऐकून घ्या काय. बोला. माझे मिस्टर कुठे जातात, कुणाला भेटतात, काय करतात याच्यावरती नीट लक्ष ठेवायचं. आणि विशेष कोणी बाई दिसते का त्यांच्याकडे याच्यावरती जास्त लक्ष ठेवा. त्यांचं सगळं वेळापत्रक मी तुम्हाला देते. मॅडम तुम्ही काहीही काळजी करू नका. त्यांना काही कळणार नाही किंवा त्यांना संशय सुद्धा येणार नाही. मी अत्यंत एक्सपर्ट माणूस आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर डिटेक्टिव्हगिरी हा आमचा फॅमिली बिझनेस. म्हणजे माझ्या वडिलांच्या सगळ्यात पहिल्या क्लायंट जया काकू यांच्या सांगण्यावरून माझे वडील जायचे अमित सरांच्या मागे. कोण? बच्चन. अहो एवढंच काय, बिल क्लिंटन आणि मोनिका ताई यांचं जे काही चालू होतं ना त्याच्यात सुद्धा जास्त लांबड जाऊ नका. खरं सांगतोय शपथ. माझ्या मिस्टरांवरती नीट लक्ष ठेवा. सध्या ते सारखं मधू 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 असं करत असतात. जरा लक्ष ठेवा. म्हणजे मधू कोणी शोधायला पाहिजे नाही का? अगं माझी गॅरंटी आहे मम्मा, हा माणूस एकदम भारी आहे. बघूया इन्स्टावरनं इन्स्टंट आणलेले डिटेक्टिव्ह काय दिवे लावणार आहेत ते. 2च दिवस थांबा, 8 दिवसात रिपोर्ट देतो तुम्हाला. बायको म्हटलं की नक्की घाबरतात. पण आपलं काय करतंय, आपण त्यांना कन्व्हिन्स करायचं. हळूहळू करत सगळ्यांना आपल्या गय्यात आणायचं, नादाला लावायचं. येस. आता पुरुषांना भुलवणं असं जरा सोपं वाटतं मला, पण बायका सुद्धा कमी नाही का. हल्लीच्या जवळजवळ सगळ्या बायका पेट घेतातच बघ. आणि या जेन्सी मुली कट्ट्यावर सुट्टा मारत असतात, मस्त पबिंग करत असतात. काय म्हणते? अगदी खरे. हा या बाबतीत सुद्धा बायका काही कमी नाहीयेत. एनिवेज मिळेल, मला पण कुठेतरी मिळेलच. तुझ्या त्या चंद्राचा उपग्रह शोध. नक्की ग, काय काळजी करू नकोस बघ. तुझ्यासाठी तर नक्कीच शोधणार. या वेळेला मात्र अगदी ठाम व्हायचं बरं का. तर मस्त कोणाशी बोलत नाही, कामापुरतं तेवढंच. एकही सुंदर स्त्री नाही आहे त्यांच्या ऑफिसमध्ये. हो बरं आहे ना मला. दोघीच आहेत. त्यातल्या एकीला आत्याबाईंसारख्या उभीच्या आणि खरपूस भाजलेल्या थालपिठासारखा दुसरीचा रंग. अरे अरे त्यांच्या ऑफिस मधल्या दोघी जणी तर मला माहितीये. करेक्ट. पण ह्या कसल्या तुमच्या उपमा? मिशा काय आणि थालीपीठाची भाजणी काय? गोड. मॅडमनी फुलं वाचलेलं दिसत नाही. असो, सांगण्याचा मुद्दा काय तर सरांबरोबर इतर कोणीही दिसत नाही. छे, माझा नाही विश्वास तुमच्यावर. तुम्हीच नीट तपास केला नसेल. अहो तसं नाही आहे, मी व्यवस्थित तपास केलाय. एक गोष्ट मात्र आहे,
सर सतत कोणाशी तरी बोलताना दिसतात. हो मी पण बघितलंय. मला आधी वाटलं हॅलो रॉंग म्हणजे फोनवर बोलत असते. किती वेळ फोनवर बोलणार ना. मग एकदा तर काय झालं, हे दाखवायलाच पाहिजे. बसा बसा. सर ऑफिस मधून निघाले, गाडीत बसले, त्यांनी गाडी चालू केली. तूने मारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार तंग 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 तंग. सर पुढे मी मागे, सर पुढे मी मागे. गाडी चालवता चालवता सरांनी शेजारी बघून बोलायला चालू केलं. मला शंका आली, मी लगेच बाजूने गाडी काढली, त्यांच्या शेजारी गेलो. शेजारी बघतो का काय, कोण होतं? कोणीच नव्हतं. हा? कसं शक्य आहे? मॅडम मला तर अशी शंका येते, हा काही तसला प्रकार नाही ना. कसला? कसला म्हणजे कसला? ओ कुठा घे त्याचा. अरे बापरे, राम राम राम. मग आता मी काय करू म्हणता? मॅडम अहो ही भूत बाधा उतरवण्याकरता आपल्याला कोणतरी एक चांगला मांत्रिक शोधायला हवा. अरे देवा, आता ह्या पुण्य नगरीत मी आता मांत्रिक कुठे शोधू? हा तो पण इन्स्टावरती मिळतो. मीच मांत्रिक. काय सांगता? येस ऑफकोर्स व्हाय नॉट. आजकाल डिटेक्टिव्ह गेल्यावर पोट भरत नाही. मी असं पाठवून काहीतरी करावं. मी काय करायचं म्हणता? काय करायचं यक्ष प्रश्न आहे का. परवाच अमावस्येची रात्र आहे. बरोबर 10 वाजता सगळी तयारी करून मी बरोबर इकडे येतो. मग बघूच या की चेटकिन साहेबांना सोडत कशी नाही ते. तुम्ही म्हणताय तर आता हे पण करून बघूया. करावंच लागेल. काय माहिती काय, पण त्याला तू दिसलीस तर. अरे काही काळजी करू नकोस. नाही तू ना, हे बघ, त्या मांत्रिकाला तर आपण पळवलंच पाहिजे. मला हे आयडियाची कल्पना सुचली आहे बघ. सांग सांग लवकर सांग, तुझ्या आयडिया बनतात असतात. काय करूया, मी त्या मांत्रिकाच्या येतेच समोर. काय डेंजर आयडिया. असली कुठली आयडिया असते का. अरे माझ्या बायकोनी जर बघितलं तुला तर आणि त्या मांत्रिकाने जाऊन रिपोर्ट केला तर बायको माझी कत्तल करेल. काय तसं नाही. काही होणार नाही, माझी गॅरंटी. तू फक्त मी सांगते तसं कर. काय तू त्या मांत्रिकाला एकट्याला खोलीकोल. ते मला करता येईल. मग माझं काम झालंच म्हणून समज. बर चला बघूया काय करतो आता सुरू. सगळी तयारी झालेली आहे. एक नारळ लिंब हो बाय. मी पण येणार तुमच्यावर. मला बघायचं भूत कसं असतं ते. कसली भारी इन्स्टाची स्टोरी होईल. मग मी एकदम फेमस होईल. मला खूप फॉलोअर्स मिळतील. अरे का येणार की काय तू? तुझे वडील आहेत ते, त्यांच्यावर कसली इन्स्टा स्टोरी करतोस? काही होत तुझ्या नाही. नातेवाईकांना कळलं तर मला तोंड टाकायला जागा होणार नाही. ते काही नाही, तू बस इथे आणि लक्ष ठेव बाहेर कोण येतं का त्याच्याकडे. काही नाही विचारूच नको. तिथे बस आणि बाहेर लक्ष ठेव. हो चला हो, मला बघायचंच आहे माझ्या शेखाच्या डोक्यात कोणती सटकी घुसते ते. मॅडम माझं ऐका. अशा वेळेला अत्यंत एकांत लागतो आणि ती बाई तुमच्या शिरली म्हणजे. अरे बापरे. आता मी काय करू? तुम्ही दोघंही इथेच थांबा. मी आज जातो, तिला कायमची घालवतो. ओम फट स्वाहा. कोण आहे? नमस्कार. कोण आपण? मी मांत्रिक. तुमच्या सौंनीच मला बोलवलंय. हे आमच्या सरिताला काय खेळते का गप्प काही करत असते उगीच. अहो साहेब, त्यांना अशी काळजी आहे की तुम्हाला भूतबाधा झाली आणि ती उतरवण्याकरताच त्यांनी मला पाचारण केलं. अहो माझ्यासारख्या भूतावर कोण भूत येऊन बसणार. तेही खरंच आहे.
बरं मी काय म्हणतो, मला प्रयत्न तर करू दे ना. काय प्रयत्न करायचे? बसा. बसलो ते एक घेऊ का तू? सांगा की. ओम भगनी भागोदरी भद्मासे ओम फट स्वाहा. येडाय का रे? ह्रीं क्लीं. चल तू जला दिवाळी बरा कोटाल तू. चल तू जला दिवाळी बरा कोटाल तू. ये. बोल बोल, कोण आहेस तू आणि या झाडावर काय करतेस? बोल. आज तुला काय झाडपीठ दिसतं का मी? येडाय का रे? खाली बस रे. काय टेम्पो घालवला माझा. काय करतो तुला आता? कुठे होतो मी? चल तू चला चल तू जलाल तू आई बरा कोटाल तू. चल तू जलाल तू आई बरा कोटाल तू. बोल बोल, कोण आहेस तू, इथे काय करतेस, काय हवंय तुला? बोल. चल तू चला अगं बाई, घाबरलास की काय? मोठा मांत्रिक म्हणवतोस ना स्वतःला? काय छोटासा उंदीर झालेला दिसतोय तिकडे कुठे लपून बसलाय? चल ये समोर. अरे ये समोर ये. चल थोडं उतरवतो जात असेल. चल सांग. आपल्याला दिसतोय. हे बघ, आता तुला सांगते, मी मधु, मी साहेबांची मैत्रीण. आमच्या दोघांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. आम्ही सगळ्या गोष्टी एकत्र घेतो. मस्तानी सुद्धा. खाणं, म्हणजे हे तुमची पिणं. मस्तानी. आता बरोबर घेतला. खाणं पिणं, ऑफिसला जाणं, सगळं आम्ही एकत्र करतो बघ. मी फक्त आतापर्यंत साहेबांनाच दिसत होते. आता तुझी मदत म्हणून तुझ्या समोर आले बघ. हो हो नक्कीच. सांग आत्ताच बोलत. राणी, ए राणी. हाय, बोलवलं? हो ग राणी. काय तू सध्या रिकामी आहेस म्हणालीस ना? हो ग. काय त्या राजाला अवस्था सुचली देव जाणे. सगळं मजेत चाललं होतं. आम्ही रोज डान्स करायचो, ड्रिंक्स घ्यायचो. पण मला म्हटलं जा बाहेर. काय तर म्हणे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. जाऊ दे का त्या पोर राजाला. हे बघ तुझ्यासाठी नवीन मित्र शोधलाय. कसा आले ना कर्णपान. हँडसम आहे खरं. मॅडम तुम्ही किती सुंदर आहात हो. इश, तुम्ही पण. मी आवडलो तुम्हाला. हो मिस्टर कुठे चाललाय? बुलू बुलू काय ते नंतर. आधी मी सांगते ते ऐकाय. बोला. मला जर का वचन देणार असला, हा. मी आणि माझे साहेब चल तुला. आमच्या मध्ये अशी बाब येण्याचं नाही, तरच तुला ही मिळेल बघ. अहो, अशी स्वप्न सुंदरी जर मला मिळणार असेल तर काहीही वचन घ्यावं तुम्ही माझ्याकडून. तुम्हाला हवं ते करा, मला काय घेणं देणं. हो ना राणी, जा मग याच्या बरोबर. मस्त मजेत आहे. थांब खरा, बाहेर काय सांगशील? तुम्ही काळजी करू नका, मी सांभाळून घेईन. बेस्ट. हो, आवडून जा. काय हो, कसली गोष्ट म्हणजे भेटली. तुमच्या नवऱ्यासारखा सुखासारखा सरळ माणूस मी उभ्या आयुष्यात बघितलं नाही. आपण काय? म्हणजे मला तर शंका येते, तुम्ही अशा देव माणसावर कसं काय शंका घेऊ शकता? शिव 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 शिव. म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा काय तर तुम्हाला माझी इथे काडी मात्र गरज नाही. मी निघतो, माझी फी तेवढी पाठवून द्या. ओ कसली फी? ना जर डिटेक्टिव्हचं काम केलं ना मांत्रिकाचं, मी काय तुमची फी वगैरे देणार नाही. आता विचारताय म्हणून सांगतो, पण साहेबांबद्दल नाही, तुमच्या लेखाबद्दल. त्यानं काय केलं? तुमचा लेख आणि त्याची मैत्रीण टपरीवर सुट्टा फुकत दिसतात. बोला. अरे देवा, आता काय करू? लेकाचं बघू की नवऱ्याचं? काय रे घोड्या,
हा सिगरेट ओळखतो तुझं वय तरी का सिगरेट ओढायचं हा आणि जी कोण मैत्रीण तुझी नुसती मैत्रीणच आहे की अजून काहीतरी अभ्यासाच्या नावाने शंभर सिगरेट ओढतोस बाबाच्या वळणावर गेले कार्यक्रम येतो ऐकून तर घे माझं. मला नंतर ओरड आणि आपण मामांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. कोणाचं बघावं हेच कळत नाही अजून एक आयडिया एकदम भन्नाट आयडिया आहे, खूप युनिक आयडिया आहे. ही आयडिया मला कशी काय सुचली याचं मलाच नवल वाटतं. नोकरी मेल्या तू तुझ्या फालतू आयडिया ते काही नाही आता मी उद्या शेखरला काउन्सिलर कडे घेऊन जाते बघ हा, मीही तेच म्हणणार होतो. फक्त मला वाटतं काउन्सिलर कडे जायच्या आधी आपण त्यांना फिजिशियन डॉक्टर कडे नेऊ. हा हे पण बरोबर आहे पण आता हा आला पाहिजे बोलूयात ना बाबांची. मार जरा बाबांना बाबा सरोज काय झालं हे मांत्रिक काय डिटेक्टिव्ह काय काय चेष्टा लावली आहे तुम्ही माझी असं मी काय केलंय चुकलं चुकलं काळजी वाटते रे तुझी मला म्हणून झालं सॉरी चुकलं माझं पण आता एक अजून ऐकशील आता काय परत काय मुझे ते नंतर उद्या जरा आपल्या डॉक्टर जोशीला भेटून येऊया का काय झालं डॉक्टर जोशी? जोशीचा कशाला काय म्हणते तुझी तब्येत दाखवायला म्हणते मी मला काय झालंय मी गरजा पेटे माझ्यावर येणार नाही काय अहो बाबा आम्ही म्हणतो म्हणून तरी करा ना. ते नाही रे माझं नाही किमान एकाच तरी ऐक की रे बाबा ओके आपण जाऊ पण त्याच्या आधी माझी अट कुठली आता काय आईस्क्रीम आणि गुलाबजाम हा. आपण खाऊया आणि मग जाऊया आत्ता order कर. बरं बाबा ब्लिंकिंग कर ते त्याला मुलाच्या काय काय करायला तर डॉक्टरकडे नेण्याचं एक 10 मिनिटात ये. जाऊ. ते बनाय एक होऊन जाऊ दे. चायला मला का नाही सुचलंय लगेच. मी आहे ना तुला सुचवायला. ऑफकोर्स तू पण घेणार ना? हो हो तर तू सुरू तर कर. येस. पहिला फूड घेतल्यावर काय मजा येते जायला. बरं वाटतंय ना? येस ऑफकोर्स. हे बरं मला एक सांग बोला. तू नक्की कोण? डिटेक्टिव्ह की मांत्रिक? डिटेक्टिव्ह कर पण आजकाल नुसत्या डिटेक्टिव्हगिरीवर पोट भरत नाही. आमच्यात सुद्धा कॉर्पोरेट झाल्यात मंथली टार्गेट्स वगैरे असतात. मग पोट भरायला असं पार्ट टाइम काहीतरी करावं लागतं. अरे कशाला स्ट्रेस घेतोय? सोड तो विषय. स्ट्रेसच्या ऐवजी दारूच घेऊया. पण डिटेक्टिव्ह तुमच्या फॅमिली बिझनेस ना? आहे खरा पण सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी काही खऱ्या नसतात. आता कशाला जया काकू माझ्या सदाशिव पेठेतल्या डिटेक्टिव्ह वडिलांकडे येतात डिटेक्टिव्हगिरी करून घ्यायला. आजकाल सेलिब्रिटीचं नाव जोडल्याशिवाय धंदा चालतोय तिथे. मी असली भंपगिरी करावी लागते. वारे वा बिझनेस सिक्रेट ना? फक्त तुला सांगतोय तू कोणाला सांगू नको. नाही रे नको काळजी करू. हे बरं मला सांग तुम्ही दोघीच का तुमचा काही ग्रुप वगैरे पण आहे? अरे आमचा खूप मोठा ग्रुप आहे आणि सगळ्या जणी एकापेक्षा एक सुंदर. त्याशिवाय ते पुरुष पळतात आणि एकदा आमच्याशी मैत्री झाली की सुटका महागडली. हा ठीक आहे ठीक आहे. पण त्या मधूसारखी तूही कोणाला दिसणार नाहीस ना? किती ती काळजी मी सांगितलं ना तुला सोडून बाकी कुणालाही मी दिसणार नाही. वा सो डोंट वरी. इसी बात पे तुम भी एक ड्रिंक लो. ये लो. Cheers. ये रात है, ये मौसम देखा. असं एवढं पोट खाणं चांगलं नाही. वजन वाढतं त्याने. व्यायाम वगैरे काही करता का नाही? काय रे अरे हो दारू दारू विसरले सर पूर्वी तर फक्त शनिवारी दारू प्यायचा आता तर एकटाच बसलेला असतो बाटली उघडून सारख्या पार्ट्या चालतात त्याच्या मधू मधुमेहाचा काही धोका नाही ना? धोका असणारच आहे ना. व्यायाम वगैरे काही करतात का नाही? अहो कसला व्यायाम सर मी किती वेळा म्हणते माझ्याबरोबर जिमला चल पण नाही ओरडत पडलेला असतो घरामध्ये. ओरडा? हो, ओरडा सुद्धा आजार असतो बरं का. वजन वाढल्याने होतं असं. स्लीप ऍपनिया म्हणतात त्याला. काय सांगता काय आमच्या 4 पिढ्या होत्या तो. स्लीप ऍपनिया
लगेच गुगल करू नकोस. एक तो उतावळी पिढी आहे, 5 मिनिटात डॉक्टर व्हायचं सगळ्या. मी सांगतो नंतर तुला काय. तर आता काही तपासण्या लिहून देतो. तपासण्या मग आवश्यक आहे त्या करून घ्या. इकडे लक्ष दे ना हो बाबा. हो गोळ्याकडेच लक्ष देतो. हा सर तर गोड खाणं कमी करा आणि व्यायाम चालू करा. ड्रिंक्स नेहमी नको, कधीतरी ठीक आहे. अहो, सर, कधीतरी म्हणू नका. तुम्ही कधीतरी म्हणलात तर त्याचं चालूच राहील. तुम्ही त्याला दारू कायमची सोडायला सांगा. अहो, कायमची सोडली तर उत्तमच आहे. पेशंटला कायम दारू सोडा म्हटले की ते डॉक्टरला सोडतात. इलेक्ट्रोलाइट पण करूया. असंबद्ध बडबडतायत ना मध्ये मध्ये. तुम्ही म्हणाल ते करू. तर ते रिपोर्ट्स आले की दाखवले आपण आणि करून घेतायत ना बघा. हो, मी मागे लागते ना त्याच्या आता. चला आला रिपोर्ट आले की हे करा. हा? डॉक्टर तब्येतीची काळजी घ्या. वाटतंय त्याला कधी काही चौकशी केलीच का की छातीत दुखतं का, दम लागतो का? काही चौकशी नाही, काही नाही. आणि कसले पेवणे, तुम्हाला काही माहित नाही काय उद्योग चाललेत आपल्या ह्यांचे पेवण्यांचे. मीच त्यांना खोदून खोदून विचारलं तेव्हा गोडबोले म्हणाले की मला एक गेले काही दिवस सुंदर स्त्री भेटत होती म्हणे. सुंदर स्त्री? मला कोणाला भेटत होती का? सुंदर स्त्री? हो. मग काय झालं आता? गुडघा गुडघा. तर ही सुंदर स्त्री म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून तुमची वाईट जीवनशैली आहे. ती इतर कुणालाही दिसत नाही, ती आभासी आहे. ती स्त्री आणि पुरुष सगळ्यांना एकत्रच भेटते. त्यामुळं स्त्रियांनी पण आपल्या तब्येतीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तिला सुद्धा धूम्रपान आवडतं, ड्रिंक्स घ्यायला आवडतात, गोड मांसाहार हे तिचं पण आवडीचं. आणि मग तिच्या नादाने हे सगळं वाटतं. तेव्हा ठराविक वयानंतर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आरोग्याची काळजी आहे ना डॉक्टर, म्हणून आम्ही मोठा हेल्थ इन्शुरन्स काढलाय. गोडबोलेंचा पण 10 लाखांचा हेल्थ इन्शुरन्स आहे. अरे वा, किती छान. हेल्थ इन्शुरन्स हा हॉस्पिटलच्या बिलाची काळजी घेतो, तुमच्या तब्येतीची नाही. हा थोडा आर्थिक बोजा कमी होतो, पण दुखणं आपल्यालाच सहन करायचंय ना. तेव्हा आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेतली पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स ती घेत नाही. पण डॉक्टर म्हणजे नक्की काय केलं पाहिजे आपण? आरोग्याची काळजी घेणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाहीये. त्याच्यामध्ये आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणं, आरबट चरबट खाणं, सतत गोड खाणं या गोष्टी टाळल्या पाहिजे. खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजे. नियमित व्यायाम करणं महत्वाचं आहे. आता यात नियमितपणा महत्वाचा आहे. नाहीतर आपण सगळे आराम बसू. दर वर्षाच्या सुरुवातीला वर्षभराची जिमची फी भरतो आणि महिनाभराचा उत्साह उसरतो. हो, सहा म्हणतो ना, उद्यापासून सुरू व्यायाम करू. तर व्यायाम नियमित करणं, वेळच्या वेळी आणि पुरेशी झोप ही सुद्धा आरोग्यासाठी महत्वाची आहे. आणि तुम्ही नियमितपणे तपासण्या करून घेतल्या पाहिजे. डॉक्टर जे काही सांगतील त्या तपासण्या करून त्यांना सल्ला घेऊन त्याप्रमाणे उपाययोजना केल्या पाहिजे. नियमितपणे मी सांगत आलोय, तपासण्या करा, डॉक्टरांना नियमितपणे भेटत जा. पण बरोबर आहे की नाही डॉक्टर, नियमितपणे तपासण्या केल्या पाहिजे, डॉक्टरांना नियमितपणे भेटलं पाहिजे. अगदी बरोबर निरंजन. तपासण्या नियमितपणे केल्या पाहिजे. आता तुम्ही कराव्या तर माझं पूर्वीपेक्षा दुर्भाग्याने सगळे आजार तरुण होत चालले. आम्हाला 30शीतले डायबिटीस, 40शीत हार्ट अटॅक हे काही आता अनकॉमन राहिलेलं नाही. त्यामुळे 40शी नंतर तर सगळ्यांनीच तपासण्या करून घेतल्या पाहिजे. लोकांना वाटतं की मला काही होत नाही, 20 निघालं तर काय. तर नेहमी अज्ञानात सुख असतं असं नाही. इग्नोरन्स इज नॉट ऑलवेज ब्लेस. तर वेळेत आपण जर त्या तपासण्या केल्या आणि निदान झालं तर आपल्याला वेळीच उपचार करता येऊ शकतात. काही लोक नुसते ऑनलाईन पॅकेजेस करतात, पण ते घरातच पडून राहतात. ते पॅकेजेस करून डॉक्टरला दाखवलंच नाही तर त्याचा उपयोग काय. तर ते दाखवून त्या ज्या काही कराव्या असतील त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत. वेळेवर त्याच्यावर उपचार केले पाहिजे. आता या सरिता आणि निरंजनचं कौतुक आहे मात्र. त्यांनी छान आपलं वर्क लाईफ बॅलन्स ठेवलेला आहे. ईशान त्यांचा आदर्श ठेव, नाहीतर हे असे परिणाम होण्यात तयार. तुम्ही सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही सुद्धा, नाहीतर असे परिणाम होतील सगळ्यांचे. अरे, तुला सगळा स्ट्रेस घालवायला आहे बघ. चल, आपण एक एक करूया का पेन? अरे आता वेळ लागला का?
ते गोडबोलीची पण काय परिस्थिती झाली? नाही 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 नाही, मला तुझं काही ऐकायचं नाही. आत्ताच्या आत्ता चालती हो माझ्या आयुष्यातनं, आणि परत येऊ नको. तुझ्या सौंदर्याचा काही परिणाम होणार नाही आमच्यावरती. चला निघा इथून. आम्ही बदललो, आम्ही पण आता स्टेट चेंज करणार नाही, डिपॉझिट करायला काय ग बोलू, हे दोघे तर सुधारले आणि आपल्याला बाहेर काढलं. आता आपण काय करायचं? आपण काळजी करू नकोस ग राणी. हे दोघे सुधारले म्हणून काय झालं? एवढे सगळे आहेत. कोण बरं तयार आहे? तुम्ही तुम्ही की तुम्ही? होतं याच्यावरती आम्ही मागच्या वर्षी एक डॉक्टर घडताना असा कार्यक्रम केला होता. याच्यामध्ये डॉक्टरचा जीवन प्रवास म्हणजे कसा एक डॉक्टर घडतो, मग तो कसा प्रॅक्टिस चालू करतो, हे सगळं केलं होतं. यावर्षी मी विशेष आभार मानेन डॉक्टर भास्कर हर्षे जे इथे उपस्थित आहेत त्यांनी थँक्यू सर. त्यांनी माझ्या डोक्यात आयडिया घातली की तू जरा बरं लिहितेस तर नाटक पण लिही. नाटक लिहिणं हा मला लिहिणंच मुळात फार काही जमत नाही, हा माझा पहिलाच प्रयत्न होता. पण थँक्यू. पण मग मी तो प्रयत्न केला आणि मग मी अनिकेतला, म्हणजे अनिकेत आमचा गुरु नाटकातला, तर त्याला मी म्हणलं की हे बघा असं असं लिहिलं, आपण करूया का? आणि त्याला आवडलं आणि हे आमचे सगळे साथीदार हे सगळेजण लगेच तयार झाले. सगळे बिझी प्रॅक्टिसिंग फिजिशियन्स आहेत आणि तरीसुद्धा आपापल्या व्यस्त शेड्यूलमधनं वेळ काढून आम्ही रात्री प्रॅक्टिस करायचो आणि सगळेजण यायचे. मग कोणी वेळेत यायचं, कोणी यायचं नाही, त्याच्याबद्दलची माझी बडबड सहन करायचे. तर त्याबद्दल आभार आणि सॉरी. इथे जाहीरपणे सॉरी म्हणते की मी कोणाला काही म्हणले असेल तर आय एम व्हेरी सॉरी. पण सगळ्यांनी खूप मन लावून कष्ट घेतले आणि आम्ही हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करू शकलो. ह्या सगळ्यांच्या बरोबर ह्या सगळ्यांचे स्पाउसेस आमचे सगळ्यांचे, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. कारण गेले 3 महिने आम्ही घरातनं सारखे बाहेर आहोत. काम तर सगळ्यांना असतं दिवसभर आणि संध्याकाळी परत प्रॅक्टिस म्हणून. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, तुम्ही सगळे इथे आलात ह्यांच्याबद्दल पण खूप धन्यवाद. काही फॉर्मल अनाउन्समेंट्स करते. साऊंडसाठी आपल्याकडे बालगंधर्वचे मिस्टर पवार आहेत, खूप धन्यवाद. गोखले, मिस्टर गोखले ते आहेत, मिस्टर गोखलेला खूप खूप धन्यवाद. मेकअपसाठी मिस्टर करण थत्ते आले होते, करण थत्ते, त्यांना पण खूप खूप धन्यवाद. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना अरेंज करून देण्यात एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे प्रथमेश बापट. आमची दीनानाथमधली हाऊसमॅन आहे पूजा धनेश्वर, तिचा नवरा म्हणून मी त्याला ओळखते, पण आता आमचा टू गो मॅन वॉज प्रथमेश. अरे प्रथमेश हे कर, अरे ते कर, आता सगळं हो करणार. हा प्रथमेशनी आम्हाला खूप जास्त मदत केली. त्याच्याबरोबर आमचे साऊंड आज बघितलेले आहे मिस्टर वैभव, त्यांनी पण खूप कष्ट घेतले यासाठी. आमची आजची व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अविनाश मोडक यांनी केली, त्यांना पण खूप खूप धन्यवाद. ते की आहेतच फोटो काढतात. नेपथ्यासाठी आम्हाला शिरीष थिएटर्सचे शिरीष रायरीकर यांनी बालगंधर्व मिळवून देण्यापासून सगळ्या गोष्टींना मदत केली, त्यांचेही धन्यवाद. लाईटसाठी मधुरेश शहा, हा पण प्रथमेशचाच मित्र, मधुरेश शहा, खूप खूप धन्यवाद. आणि आता पात्र परिचय करून देते. आणि एक राहिलं, API पुणे यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. सगळं अर्थसहाय्य हे API पुणेच आहे. तर API पुणेच्या जे डिग्रीटरीज आहेत, आमचे सगळे सिनियर्स आहेत, त्यांना सगळ्यांना पण खूप खूप मनापूर्वक धन्यवाद. डॉक्टर अजित तांबोळकर ॲज गोडबोले, अजितचे सगळ्यात जास्त फॅन्स आहेत मला. डॉक्टर अतुल जोशी ॲज डॉक्टर जोशी. आमची मादक मधू स्नेहल देसाई, डॉक्टर स्नेहल देसाई. आमची मोहक राणी डॉक्टर श्वेता देशमुख.
आशिष देशपांडे, माझ्यासारखा फिटनेस फ्रीक निरंजन, डॉक्टर सुकृत पुरंदरे, डॉक्टर अमित वाळिंबे ज्यांचं पोट अजिबात सुटलेलं नाही, आणि तुमचा सगळ्यांचा आवडता निखिल साठे ॲज मांत्रिक अँड डिटेक्टिव्ह, डॉक्टर निखिल साठे, माझा नाटकातला नवरा ज्याला मी खूप झापलंय, डॉक्टर अनिकेत जोशी, आणि मी डॉक्टर प्रीती गोलक. एक 15 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया आणि 15 मिनिटानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम. ज्या विषयावरती आपण आता नाटक पाहिलं त्या विषयाच्या चांगली बाजू सगळी आपल्याला आता तज्ज्ञांकडून समजून घ्यायची. म्हणजे एखाद्या घटातून फुटलेल्या मडक्यातून पाणी ओघळावं असं आयुष्य आपल्या हातातून निसटून जातंय, तरी सुद्धा लोक सुधारत नाही हे चित्र सगळीकडे दिसतंय. त्यामुळे माझं तुम्हाला असं म्हणणं आहे, लाईफस्टाईल विषया सगळ्या गोष्टी सगळ्यांना पाठ होत्या, पण ह्या अंमलात आणा म्हणजे आपल्या सगळ्यांना आपण अजून 25 वर्षांनी सगळीकडे भेटू शकू. धन्यवाद.